नमस्कार, मी स्वाती. तुम्हा सर्वांचं स्वातीज मेसी लाईफस्टाईलमध्ये मनापासून स्वागत करते. आणि चॅनल नवीन आहे सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही चाललो दुम्मस बीचला, जो की सुरतचा मोस्ट हॉन्टेड बीच आहे. भरपूर वेळा सुरतला येते मी, पण सुरतला गेल्यावर कुठे फिरायला जायचा चान्सेस मिळत नाही. पण ह्यावेळेस मी ठरवलं होतं की सुरतला जर गेलं ना कुठेतरी फिरायला जाऊ, पण आम्ही दुम्मस बीचला फिरायला जायचं प्लॅनिंग केलं आणि निघालो. तर इथे मस्त कथा आणि विहानचं प्रेम ऋतू चाललं होतं बहीण भावांचं. हवा खूप चालू होती आणि त्या एवढ्या हवेमध्ये ती मुलगी स्वतःचा बॅलन्स करत होती त्या दोरीवरती. बापरे. त्यानंतर मग आम्ही पुढे आलो. खरं तर मला हा बीच नाही आवडला एवढा, कारण खूप जास्त चिखल होता आणि त्या चिखलातून पायवाट काढून आम्ही चाललो होतो. काही काही ठिकाणी तर लिटरली पाय असं जमिनीत गेल्यासारखं फील होत होतं आम्हाला. ऑलमोस्ट 1.5 ते 2 किलोमीटर चालल्याच्या नंतर आम्ही फायनली बीचवर पोचलो आणि तिथे काय गर्दी होती. बापरे. मला वाटलं होतं जरा बसायला मिळेल, शांत ठिकाणी थोडंसं पीस मिळेल, पण त्यातलं काही झालं नाही. इथे 10 मिनटं पण आम्ही थांबलो नाही. 6-7 मिनटाला आम्ही खाली उतरलो आणि परतीच्या प्रवासाला निघालो. ॲक्च्युली निघालोच होतो, पण त्याच्यानंतर मग आम्ही परत थोडं साईडला गेलो. मग तिथे म्हातारीचे केस घेतले खायला. एक विहानसाठी घेतला मी आणि एक कथासाठी घेतला. कथासोबत जितेश पण लहान झाला, त्याने पण म्हातारीचे केस खाल्ले, कथाला दिले. नंतर विहानच्या हातातून तर तो ग्लासच पडून गेला होता, एवढी जोरात हवा होती तिथे. मग आम्ही तिथे असंच विचारलं की बुट्टा कितीला आहे म्हणून. खायचं होतं सगळ्यांनाच. बापरे, 50 रुपये सांगितले. मग आम्ही थोडेसे तिथून 50 मीटर पुढे चालत आलो. 30 रुपयाला बुट्टा मिळाला. मस्त बुट्ट्याचा आनंद घेतला, खाल्ला. त्यानंतर कथाने इथे राईड एन्जॉय केली. आम्हाला वाटलं होतं ती घाबरेल म्हणून आम्ही ठिकठिकाणी असे साईडने उभं होतो, पण कथाला खूप मजा आली. तिच्या चेहऱ्यावरूनच कळत होतं आणि ती काय रडली वगैरे पण नाही. चला मग म्हटलं, मुलगी मोठी झाली आता, इथेच कळतंय. त्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. आपण घरी चाललो. खूप सारं कन्स्ट्रक्शनचं काम पण चालू होतं. असं बोलत होते की दमनला जसं आहे तसं बीच बनवणार आहे इथे. तर आता तसं बनल्याशिवाय मी तरी नाही जाणार. बाकी बीच तर मला एवढं काय हॉरर नाही वाटलं, थोडेसे निगेटिव्ह वाईब झाले फक्त.